दरम्यान नागपुरातील हिंसाचार प्रकरणाच्या तपासादरम्यान एक मोठी घडामोड समोर आली आहे। हिंसाचारात बांगलादेशी दहशतवादी संघटनांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे। नागरिकांमध्ये द्वेष निर्माण करण्याच्या उद्देशाने सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या चिथावणीखोर पोस्टच्या तपासणी दरम्यान पोलिसांना बांगलादेशी कनेक्शन आढळून आलं। तर एका फेसबुक अकाउंटवरून एका विशिष्ट समुदायाविरुद्ध अत्यंत अपमानास्पद भाषेमध्ये टिप्पणी करण्यात आली होती। या फेसबुक अकाउंटची तपासणी केल्यावर ते बांगलादेशातून नियंत्रित होत असल्याची बाब समोर आलेली आहे। यानंतर गुप्तचर संस्थाही सतर्क झाल्यात। या प्रकरणी सखोल चौकशी सुरू झाली आहे। महाराष्ट्रामधील नागपूरमध्ये दंगल पेटलेली होती। या ठिकाणी हिंसाचार झाला होता, पण त्याचा आता बांगलादेश कनेक्शन समोर येत आहे आणि ज्या काही संशयास्पद अशा पोस्ट आढळलेल्या आहेत, अफवा ज्याच्यामधून पसरवल्या गेल्या होत्या, त्याच्यापैकी एक अकाउंट हे बांगलादेशमधून नियंत्रित होत असल्याची माहिती आहे। दरम्यान नागपूर दगडफेक आणि हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केलेली आहे। सोशल मीडियावर चिथावणीखोर पोस्ट व्हायरल करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। संबंधित प्रकरणाचा बांगलादेश कनेक्शनच्या अँगलने देखील तपास सुरू आहे। फहीम खानसह 6 जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर पुराव्यांच्या आधारे इतर आरोपींची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती नागपूर पोलिसांनी दिली आहे। बांगलादेश कनेक्शन कसं आहे, कसं एस्टॅब्लिश केलं, काय सांगणार? नाही, त्याचा असा काही ते एस्टॅब्लिश झालेला नाही आहे, कारण आता ते तपास चालू आहे। जर ते त्यांची प्रोफाईलमध्ये कोणी कंट्रीचं नाम लिहिलं आहे तर ते जिन्युइन आहे की चुकीचं आहे ते काय ते आम्ही तपास करतो। ऑरिजिनेट तर नागपूरमधून झालेले आहे, जे ऑरिजिनेट झालेले आहे। नंतर ते काही बाहेरचे लोक पण आहेत, त्यांनी जे शेअर केलेलं आहे आणि त्यांनी त्यामध्ये काही लोक असे पण आहेत ज्यांनी हे व्हायलन्सला ग्लोरिफाय केलेलं आहे। जे बाहेरचे कुठले लोक आहेत? ते प्रोफाईल वगैरे सगळे आहे यामध्ये, आम्ही त्याची माहिती घेतो। देशांतर्गत आहे की विदेशात, बाहेरच्या देशातले ते आम्ही कसं सांगू शकता जेव्हा त्यांची इन्फॉर्मेशन येणार नाही, पण ते नागपूरचं नाही आहे। त्यांचे प्रोफाईलमध्ये असं ते लिहू शकतात की ते बांगलादेश आहे की किंवा हे कंट्री आहे, पण त्यांना व्हेरीफाय करण्याची हे गरज आहे। दरम्यान नागपुरातील 2 पोलीस स्टेशन हद्दीतील संचारबंदी पूर्णतः उठवण्यात आली आहे। काही भागामध्ये 4 तास शिथिलता देण्यात आली आहे आणि हिंसाचार झालेल्या भागातील पोलीस स्टेशनमध्ये संचारबंदी जैसे थेच आहे। नंदनवन आणि कपिलनगरमधील 18 तारखेला रात्री सुरू झालेली संचारबंदी ही पूर्णतः उठवण्यात आलेली आहे, पण ज्या ठिकाणी हिंसाचार झालेला होता तिथं मात्र संचारबंदी जैसे थे असल्याची माहिती आहे। 11 पोलीस स्टेशनपैकी 2 पोलीस स्टेशन नंदनवन आणि कपिलनगर या पोलीस स्टेशनमधून संचारबंदी आज उठवण्यात आलेली आहे। तसेच परिमंडल 3 जे आहे त्याच्यात लक्कडगंज, पाचपौली, शांतीनगर, परिमंडल 4 मध्ये सक्करधारा आणि इमामवाडा, परिमंडल 5 मधील यशोधरा नगर याच्यात संचारबंदीमध्ये 2 तासाची सूट देण्यात आलेली आहे। आणि या सगळ्या घडामोडींविषयी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी उदय तिमांडे हे आपल्यासोबत थेट नागपूरमधून आपल्यासोबत जोडले गेले आहेत। उदय, 17 तारखेला राडा झाला होता नागपूरमध्ये, आज आहे 20 तारीख। या 3 दिवसांमध्ये काय काय घडलंय आणि कसं चित्र सध्या बदललेलं दिसतंय? नक्कीच फरा, आपण पाहिलं होतं की 17 तारखेला संध्याकाळी 8 वाजताच्या वेळी जे आहे ते नागपूरच्या या महाल भागामध्ये जो आहे तो हिंसाचार जो आहे तो उफाळून आला होता। काही घरांची, काही गाड्यांची जी आहे ती तोडफोड आणि जाळपोळ जो आहे ते या निमित्तानं करण्यात आली होती आणि मोठ्या प्रमाणात जो आहे तो पोलिसांवर जो आहे तो दगड जे जे आहेत ते फेकले गेले होते आणि या सगळ्या प्रकरणानंतर जे आहे ते पोलिसांना ॲक्शनमध्ये येऊन या सगळ्या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली होती। आता या सगळ्या घटनेला जवळपास 3 दिवस झालेले आणि या 3 दिवसामध्ये पोलिसांनी या सगळ्या घटनेच्या मागे कोण कारणीभूत आहे याचा शोध घ्यायला जी आहे ती सुरुवात केलेली आहे। यामधले 2 मास्टरमाइंड जे आहेत ते पोलिसांच्या आता लक्षात आलेले आहेत आणि त्या फहीम खान याच्यातला जो मेन मास्टरमाइंड होता याला पोलिसांनी ताब्यात देखील घेतलेला आहे। दुसरा एक सय्यद अली नावाचा एक आरोपी आहे जो यामध्ये इन्व्हॉल्व होता, मात्र तो अद्याप पोलिसांना सापडलेला नाही। अत्यंत कट्टरतावादी आणि औरंगजेबाचा समर्थक असलेला हा सय्यद अली जो आहे तो पोलिसांपासून अद्यापही दूर आहे। मात्र जी काही माहिती मिळते त्या माहितीनुसार या सगळ्या प्रकरणाचा आता बांगलादेश कनेक्शन देखील समोर येतं, कारण ज्यावेळी नागपूरमध्ये विश्व हिंदू परिषदेने सगळं आंदोलन
केलं होतं त्या आंदोलनाचे काही व्हिडिओ जे आहेत ते आक्षेपार्ह पद्धतीनं सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट करण्यात आले होते. दोन जातीमध्ये, दोन धर्मामध्ये तेढ निर्माण होईल अशा पद्धतीचे ते व्हिडिओ तयार करून जे आहेत ते पोस्ट करण्यात आले होते. आणि विशेष म्हणजे बांगलादेशमधून काही व्हिडिओ जे आहेत ते या संदर्भातले पोस्ट केले होते, काही व्हिडिओ शेअर केले गेले होते. त्यामुळं या सगळ्या प्रकरणाचा तपास आता फक्त नागपूर पोलिसांपुरता मर्यादित न राहता इथून पुढे हा तपास जो आहे तो ATS किंवा NIA देखील हस्तांतरित होण्याची शक्यता आहे. कारण बांगलादेशमधलं कनेक्शन जे आहे ते आता यामध्ये जे आहे ते यायला लागलेलं आहे. सय्यद अली नावाचा जो याच्यातला दुसरा आरोपी आहे तो उत्तर प्रदेशमधल्या एका हिंदू नेत्याच्या खुनातला देखील आरोपी आहे. त्यामुळं उत्तर प्रदेशसोबत देखील या सगळ्या प्रकरणाचे तार जुळतात काय पाहणं महत्त्वाचं असेल. जर अशा पद्धतीनं इतर राज्यात आणि इतर देशात जर या प्रकरणांचे तार जात असेल तर नागपूर पोलीस जे आहेत ते या प्रकरणाचा सखोल तपास करू शकणार नाही. त्यामुळं या सगळ्या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीकडे द्यावा अशी देखील आता मागणी केली जात आहे. मात्र आतापर्यंत गेल्या 3 दिवसामध्ये नागपूर पोलिसांना या सगळ्या प्रकरणामध्ये जवळपास 91 लोकांना जी आहे ती अटक केलेली आहे. यातल्या 70 लोकांना जी आहे ती उद्यापर्यंत PCR न्यायालयानं दिलेला आहे. तर 11 आरोपी जे आहेत ते याच्यातले मायनर आरोपी आहेत आणि जवळपास आणखी 101च्या जवळपास आरोपी याच्यामध्ये पकडले जाणार आहे. सायबर पोलीस देखील या सगळ्या प्रकरणाला गांभीर्यानं घेत असून जे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे CCTV याच्या माध्यमातून निश्चितच उदय, एकूणच गंगा जमुनी संस्कृती ज्या नागपूरमध्ये जोपासली जाते त्या ठिकाणी ज्यांनी दंगल माजवलेली होती ते दंगेखोर आता कधीपर्यंत पकडले जातात, कसे पकडले जातात ते बघावं लागेल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. याच विषयीची आणखी एक मोठी अपडेट आहे. नागपूर दंगल प्रकरणाचा तपास NIA करू शकतं अशी माहिती आहे. नागपूर दंगल प्रकरणी काश्मीरप्रमाणे मोडस ऑपरेंडी दिसून येत असल्याचं तपास यंत्रणांना आढळून आलंय. तर या दंगलीमध्ये सुनियोजितपणे समाजकंटकांनी कट रचला. यासाठी ट्रॉलीमधून दगड आणण्यात आले. मास्क लावून समाजकंटकांनी इथं दगडफेक केली. या दंगलीमध्ये पेट्रोल बॉम्ब आणि हत्यारांचा वापर करण्यात आला. काश्मीरप्रमाणेच नागपुरातही दंगलीची मोडस ऑपरेंडी सारखीच असल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे. तर काश्मीरमधील काही दहशतवाद्यांनी नागपुरातील काही धर्मांध तरुणांची माथी भडकवण्यात आली होती का याचाही तपास NIA करू शकतं. ही दंगल पूर्वनियोजित आणि अतिशय सुनिश्चितपणे करण्यात आल्याचं प्रथमदर्शनी दिसतंय. काश्मीरमध्ये ज्याप्रमाणे तिकडच्या तरुणांची माथी भडकवली जातात, दगडफेक करायला लावली जाते, त्याच पद्धतीची मोडस ऑपरेंडी नागपूरमध्ये जो हिंसाचार झाला होता, दंगल उसळलेली पाहायला मिळाली होती काही तासांसाठी, त्या ठिकाणी वापरली गेल्याचा संशय आहे.